महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकरांच्या माध्यमातून पश्चिम भागातील 2 गोरगरीब कुटुंबांना मानवतेचं घर बांधून मिळणार आहे. दीपक नगर येथील मरियप्पा तिमया आणि खामकरवाडी मंडप कारखाना येथील लता सिंग या 2 कुटुंबांना त्यांचं मोडकळीस आलेलं घर पक्क्या स्वरूपात बांधून मिळणार आहे. रविवारी शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकरांच्या उपस्थितीत दोन्ही घरांचं भूमिपूजन करण्यात आलं. दोन्ही कुटुंब पावसाळ्यात छत गळती असलेल्या घरात हालाकीचे दिवस काढत होते. मोलमजुरी करून पोटाची खळगी भरावी की घराची दुरुस्ती करावी असा प्रश्न या कुटुंबियांना सतावत होता. मात्र समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत वाळेकर कुटुंबाने गोरगरिबांची मोडकळीस आलेली घरं बांधून देण्याचा संकल्प केलाय. त्यातूनच जवळपास 10 ते 12 कुटुंबांना आपलं मोडकळीस आलेलं घर पक्क्या स्वरूपात बांधून देण्यात आलंय. आपल्या पडक्या घराचं नूतनीकरण होणार असल्यानं दोन्ही कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय. ॲक्च्युली इथं 3 याचे भूमिपूजन केले, रोडचे आणि गटारांचे. आणि इथं जे गोरगरीब घरं होते, म्हणजे आमच्या वार्डामध्ये, आमच्या निखिलच्या वार्डामध्ये खामकरवाडी शिवलिंगनगर परिसरामध्ये हे मारेप्पा चलवादी तिमया यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती. घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रे तुटलेले होते. समोरी पत्र्याच्या घरामध्येच राहत होते ते सर्व आमचे इथले कार्यकर्ते मिळून आमच्या घरी आले आणि सांगितलं का यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आम्ही निखिल, दीपक वगैरे आपले सगळे कार्यकर्ते इथे येऊन घर बघितलं. आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ. आता हे आमचं 12वं घर आहे मला वाटतं सगळं मिळून. याच्यानंतर आम्ही आपल्या भास्करनगरमध्ये 3 रूम बनवलेत. वापस बोवापाड्यामध्ये 2 बनवलेत. तिकडं वापस याच्या त्या गावदेवी मंदिरपाशी 1 बनवलं आहे. असे टोटल मिळून 12 रूम झालेत आपले. कारण का मंदिरांचा सगळा कार्यक्रम संपला. आता मंदिरं जीर्णोद्धार संपल्यामुळं आता याच्या पुढचा धडाका जो असेल आमचा गरीब लोकांना घरं बनवून देण्याचा आमचा उद्देश आहे. संपूर्ण वाळेकर परिवाराचा, आमचे मोठे अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते, आमचा निखिल, भूषण आणि जेवढे शिवसैनिक आहेत यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने आम्ही याच्या पुढचे आता याच्यानंतर आम्ही दीपक नगरला परत आपलं ओपनिंग आहे. मठ मंदिरच्या पाठीमागं त्यांचीही परिस्थिती तशीच आहे. रिक्षा चालवतात आणि घरामध्ये कोणीही नाही त्यांच्यामध्ये पण. ते पण घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. आता आपण जाऊ तिथे घराचं बांधकाम आपण चालू करतो आहे. असे मिळून आता मला वाटतं हे 12वं घर आहे आणि 26 मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याकडून झाला आहे आणि त्यानंतर आता 12 घराचं झालं आहे. याच्यानंतरही काही घरं असतील तर आमच्या वार्डामधले काही परिसरामधले ते आम्ही याच्या पुढं सगळे घरं बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे. घर बहुत बोलते इतना पानी आता था हमारे घर में, तो यहाँ का सब लोग मिलके गया तो सांप का पास गया तो सांप राजी हो गया तो बना के दिया. क्या नाम है आपका? मारेप्पा तिमया. अभी घर बन के मिल जाएगा तो कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है? हाँ, अच्छा लग रहा है. ठीक. खूप परिस्थिती बिकट होती. आम्हाला इथे 25 वर्ष झालेत. पण मी पूर्वी आले तेव्हा मातीचं बांधकामाने घर बांधलं. त्याच्यानंतर थोडंसं मुलाचं लग्न झालं तर पत्र्याचं पुढं वाढवलं. पण सारखे पाणी भरत होतं खालून, मोटर लावून पाणी काढत होतो घरातून. उपसायचे, पोरं बाळं पाण्यामध्ये झोपायचे. वरून गळत होतं, या भिंतीचं पाणी सगळं घरात येत होतं. आणि आता मागे ना पत्रे सगळे कोसळले खाली. तर पत्र्यावर तो पत्रा अडकला म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर आम्ही त्या दिवशी सगळं झालं असतं. पण देवाच्या स्वामीने वाचवलं. आणि आता मला खूप आनंद होतो आहे की दादा मला बोलले तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला मी तुमचं घर बांधून देतो. डोळे तुमचे पाणवलेत काय भावना? नाही, मला आनंद वाटतोय की मी हे घर कधीच बांधू शकले नसते. माझी एवढी परिस्थिती, खूप रोज कमवायचं, रोज खायचं. आणि मग आता मला एवढं आनंद होते की मला घर बांधून देत आहे दादा. मला स्वतःचं आपलं पक्कं घर भेटतं आहे. हे जनावरं घुसायचे, साप घुसायचे तर आतमध्ये बाहेर यायचेच नाही. आतमध्ये काय जनावरं यायचे. आम्ही कसे तरी दिवस काढले 25 वर्ष, पण मी काही घर बांधू शकले नाही. तर याचवेळी खामकरवाडी परिसरातील पायवाटा काँक्रिटीकरण करण्याच्या कामांचा देखील शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक निखिल वाळेकर आणि मोठ्या संख्येने नागरिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।